कोल्हापूर सांगली साताऱ्याला पुराचं पाणी ज्याला ओसरतं त्यानंतर खऱ्या अर्थाने इचलकरंजी शहर ग्रामीण भाग शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा फटका बसवतो। आपण इचलकरंजी शहरातील मरगुबाई मंदिरमध्ये गेल्या 2 दिवसापासून हे पाणी वाढत होतं, पण काल रात्रीपासून फक्त 4 इंच पाणी उतरलेलं आहे। आता इथून पंचगंगी जी नदी आहे ती इथून 3 ते 3.5 किलोमीटर तिचं मेन पात्र आहे। मेन पात्र सोडून 3.5 किलोमीटर पंचगंगा नदी इचलकरंजी शहरात आलेलं आहे। जवळजवळ 2000 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर ही दृश्य गेल्या 4 दिवसापासून हे पाणी इथंच आहे। इथल्या पूरग्रस्त नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ती दुकानं बंद आहेत, घरामध्ये जवळजवळ कमरेएवढं पाणी आल्यामुळं इथले नागरिक रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित ठेवले। पण 2019 2021 आता 2024 नंतर सुद्धा हीच परिस्थिती आहे। इथल्या नागरिकांचं अतोनात नुकसान होतं असं। ह्याचं कारण म्हणजे नदीमध्ये जे अनधिकृत बांधकाम असू देत, जे रस्त्याला टाकलेले भराव असू देत, त्यामुळे हे नागरी वस्त्यामध्ये पंचगंगेचं पाणी घुसत असं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एका बाजूला जर बघितलं तर पंचगंगेचा गाळ काढणे, राधानगरी असू दे किंवा कोयनेमधील गेल्या 50 वर्षापासून जो गाळ काढला नाही तो जर गाळ काढला तर नद्यांची पाण्याची पातळी खोल होऊन नदी पात्रात राहील। पण हे शासनाने न केल्यामुळं ह्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणात दरवर्षी पूरग्रस्त नागरिक भागात बसत असतो। आपण जर बघितलं तर एका बाजूला पूर परिस्थिती गंभीर आहे। पावसाने जरी विश्रांती जरी घेतली असली तरी हे पुराचं पाणी ओसरायला अजून कमीत कमी 2 दिवस लागतील असं पूर तज्ञांचं मत आहे। कारण की आलमट्टी धरणातून जवळजवळ रोज 3 लाख क्युसेस पाणी सोडत असल्यामुळं पुराचा फटका मोठ्या प्रमाणात शिरोळ आणि इचलकरंजी शहर, कोल्हापूर शहराला आणि सांगली शहराला बसलेला नाही आहे। जर आलमट्टीतून जर पाणी सोडलं नसतं तर पुराची दहशतता 2019 पुन्हा उद्भवली असती। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी सैना जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।